जिसका तुम्हें था इंतजार वो आज वो घडी आ गई आहे. असंच काहीतरी आपल्या बाबतीत होतंय. कारण की तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार? शेवटी 22 जुलैला 22 जुलै 2026 रोजी तलाठी भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा 22 जुलैला तलाठी भरती जी आहे त्याची जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय आहे, ही ग्रुप सी ची जी परीक्षा होणार आहे 25 ऑक्टोबरला, या 25 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याचा समावेश केला आहे. आता ह्या संदर्भातल्या सगळ्या इत्थंभूत बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ज्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब नक्की करायचंय. लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं शुद्धीपत्र आहे. आयोगाने नुकतंच ऑफलाईन परीक्षा घेण्याचं घोषित केलं आणि त्यानुसार 27 सप्टेंबरची परीक्षा 25 ऑक्टोबरला शिफ्ट करण्यात आली. त्यानंतर आता 22 तारखेला याचं शुद्धीपत्र आलंय पूर्व परीक्षा संदर्भात 2026चं. आणि यामध्ये आयोगाने स्पष्ट भाष्य सांगितलंय. आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 26 ते 19 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै रोजीच्या शुद्धीपत्रानुसार प्रस्तुत परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन OMR सीटवरती घेण्यात येणार आहे असं इथं स्पष्ट केलं. तसेच सदर शुद्धीपत्रान्वये जाहिरातात अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. म्हणजे 31 तारखेवर मुदतवाढ ही केली गेली होती हे इथं स्पष्ट सांगितलं. मागच्या जाहिरातीमधल्या अपडेट यामध्ये दिलंय पहिल्या पॅरेग्राफमध्ये. सेकंडमध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जो आहे यानुसार दिनांक 5 मे 2026 नुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना म्हणजे नमूद संवर्गा व्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणी पत्राचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. म्हणजे काय, सवर्ग पद्धतीने 47 सवर्ग जे होते ते आता MPSC कडे वर्ग करण्यात आलेत आणि त्याचे तपशील म्हणजे त्याच्या मागणी पत्र जे आहेत आयोगाकडे चाललेत असं इथं स्पष्ट केलंय. या संदर्भामध्ये हे स्पष्टता झाली आहे. यामध्ये बघा जे मागणी पत्र गेलेत या मागणी पत्रामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय आहे की महसूल विभागाअंतर्गत महसूल वन विभागाच्या अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी भरती गट क च्या संदर्भामध्ये 1539 जागांची एकूण पद यामध्ये सांगितले गेले आहेत. संवैधानिक विद्यापीठात कोणत्याही शाखेतील पदवीधारक जो आहे तो यासाठी फॉर्म भरू शकतो. या व्यतिरिक्त सेवा प्रवेश नियमा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 5 ऑगस्ट पर्यंत या ग्राम महसूल अधिकारी पदासंदर्भामध्ये तुम्ही फॉर्म भरायचा आहे. म्हणजे ग्रुप सी सोबत हा फॉर्म सुद्धा तुम्हाला फिलअप करायचा आहे. लक्ष द्या, किती तारीख म्हणताय, 5 ऑगस्ट 2026 पर्यंत याची सगळी प्रक्रिया ही आपल्याला करायची. ग्राम महसूल अधिकारी या संदर्भातलं हे पद आहे. किती जागा सांगितल्यात, 1539. जे 1700 प्लस म्हणत होते त्या जागा 1539 ची जाहिरात आता नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. या व्यतिरिक्त बघा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग या अंतर्गत वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि अभिलेखापाल गट क आणि सहाय्यक अधीक्षक गट क यांच्या 11 जागा या आहेत, ह्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आणि ह्यासाठी पात्रता काय, कोणत्याही शाखेतील पदवीधारक हा फॉर्म भरू शकतो. जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 पासून याची तयारी याची सुरुवात ही होणार आहे. अगोदरच शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. हे सुद्धा इथं स्पष्ट केलंय. महत्वपूर्ण बाब आहे. अपडेट बघा, लक्षात ठेवा, फक्त ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी भरती आली का, नाही, या व्यतिरिक्त इतर विभागातल्या सुद्धा जाहिराती यामध्ये ऍड होऊन आलेल्या आहेत. त्यानंतर कृषी विभागासंदर्भामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे पद रिकाम आहे. या संदर्भामध्ये 254 जागा यासाठी आलेल्या आहेत. आणि यासाठी मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारक करणे आवश्यक आहे हे इथं सांगितलंय. जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर 2026 रोजी या संदर्भातलं अपडेट जे आहे ते तो आपल्याला भेटणार आहे. यानंतर नियंत्रण शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालय असेल, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग असेल. सध्या तुकाराम मुंडे यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपली काय धुमाकूळ घालत आहेत. आदिवासी विभाग आहे, त्यानंतर महसूल वन विभाग आहे. या संदर्भामध्ये लिपिक व टंकलेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी
या संदर्भातली जाहिरात ही प्रसिद्ध झाली आहे। यामध्ये 230 नियंत्रक सिद्ध वाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालयामधनं आहे। अन्न नागरी पुरवठा संदर्भात 155 आहे। आदिवासी विभागाचे 69 आहे आणि महसूल व वन विभाग यामधून लिपिकांची भरती ही 480 पदांसाठी असणार आहे। यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक हा फॉर्म भरू शकतो। जाहिरातीमध्ये लिपिक आणि टंकलेखक पदाकरिता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक सांगितली गेलेली आहे। जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 मध्ये वयोमर्यादा जी आहे तिथं मेन्शन केलेली आहे, म्हणजे 38 वर्ष कितीपर्यंत लागतं, 1 ऑक्टोबर पर्यंत तुमचं कंप्लीट असावं, त्यानंतर तुमचं कन्सिडर केलं जाणार नाहीये। ओके, त्यानंतर महसूल वन विभाग जो आहे, लिपिक टंकलेखन नोंदणी व मुद्रांक विभाग या संदर्भातली जाहिरात आहे। 300 किती जागा आहेत, 339 जागा आहेत यासाठी ही जाहिरात आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं 3088 जागा यामध्ये समाविष्ट आहेत आणि यामध्ये ऍड म्हणून काय असणार आहे, 2619 जागा त्यामध्ये ऍड असणार आहे, म्हणजे 5000 प्लस जागा यामध्ये समाविष्ट असल्याचं आपल्याला समजणार आहे। 5707 जागांची ही जाहिरात असणार आहे, म्हणजे मोठी जाहिरात आहे। किती, 5707 ची ग्रुप सी ची ही जाहिरात आहे। लक्षात ठेवा, महत्वाचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये उपरोक्त तक्त्यातील चौवर्गाचा सामाजिक समांतर आरक्षण निघाय पदाचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त नवीन सहवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्ध पत्राद्वारे करण्यात येईल। सदर बाब विचारात घेऊन उमेदवारांनी ह्या संदर्भातली परीक्षा जी आहे फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तलाठी भरती बॅच ही आपली चालू आहे मुळामध्ये। या संदर्भातले आपल्या तलाठी भरतीचे सर्व लेक्चर्स हे प्रॉपरली झालेले आहेत। या संदर्भामध्ये PYQ सेशन चालू आहेत, तसंच एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा आपले चालू आहेत। यासाठी ही बॅच जी आहे फक्त 699 रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला फक्त करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे। यासाठी तुम्हाला काही मदत लागत असेल, संपर्क साधायचा आहे, हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क टाकायचा आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲपचं लिंक दिलंय, त्या लिंकला डाउनलोड करायचं, ॲप डाउनलोड करायचं, सरळ सेवेमध्ये जायचंय आणि बॅच परचेस करायची आहे। ओके, यामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण बदल आहे, तो बदल काय असणार आहे, ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेला अनुसरून 699 मध्ये उपलब्ध असणार आहे। हे पण लक्षात ठेवा, दोन्ही सर्व परीक्षा तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी यामध्ये दिलेली आहे, म्हणजे पुढचा टप्पा जो असेल तो सुद्धा ह्यामध्येच कव्हर केला जाणार आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि ह्यानंतर आपले अजून एक सरप्राईज आहे, तो तुम्ही सगळेजण वाट बघत असाल, ते सरप्राईज सुद्धा आपण सांगणार आहोत लवकरच ह्या संदर्भामध्ये। यामध्ये बघा, जाहिरातीमध्ये अजून एक गोष्ट महत्त्व सांगितले, उमेदवारांनी पूर्व परीक्षा करता अर्ज सादर करणे आवश्यक राहील। यास तो पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पद संख्या कमी असल्यामुळे अथवा सहवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही, हे सुद्धा स्पष्ट केलंय। सदर शुद्धीपत्रात अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करता अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ ही देण्यात येत आहे। खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक तलाठी भरतीसाठी 5 ऑगस्ट रोजीपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे। तलाठी भरतीचा महत्व आहे आणि इतर सुद्धा महत्वपूर्ण आहे। यानंतर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी तुम्ही फॉर्म भरू शकतात, हे सगळ्यात महत्वपूर्ण आहे। या सदर शुद्धीपत्रानुसार महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून 5707 पदाकरिता ही पद भरती राबवण्यात येत आहे। म्हणजे किती, 5707 पदांची ही जाहिरात आहे, सगळ्यात मोठी जाहिरात आहे। यानंतर मूळ जाहिरातीमध्ये तसेच दिनांक 26 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, हे सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण आहे। कोणते बदल आहे का, ग्रुप सी च्या परीक्षेमध्ये नाही, काहीच बदल नाही। हा बदल आपल्याला काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, तलाठी भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे, त्यासोबत इतर विभागाच्या सुद्धा जाहिराती आल्यात। त्यामुळे जे आतापर्यंत थांबून होते सरळ सेवेची भरतीची तयारी करणारे, जे ग्रुप सी मध्ये झालेत, त्यांनी आता अलर्ट राहायचंय। परीक्षा 25 ऑक्टोबरला आहे, 25 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला परीक्षेत यश संपादित करायचंय। आणि हे संपादित करण्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण सरप्राईज काय आहे की प्रहार बॅच
करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या वतीने प्रहार बॅचची घोषणा ही नुकतीच करण्यात आली आणि ह्या प्रहार बॅच अंतर्गत आपल्याला संपूर्ण पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला लक्ष केंद्रित करून ही परीक्षा आपण तयार करत आहोत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एमपीएससी ग्रुप सी साठी प्रहार बॅच 2025 टार्गेट 25 ऑक्टोबर आहे आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण काय, फक्त 249 रुपयामध्ये पूर्व परीक्षा होईपर्यंत तुम्हाला या बॅचचा ऍक्सेस हा उपलब्ध असणार आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे, यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम आधारित संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे. टॉपिकनी काय नोट्स असणार आहे, एमपीएससी पॅटर्नच इथं असणार आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध असेल आणि अनुभवी मार्गदर्शकांचं मार्गदर्शन सुद्धा ह्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार. त्यामुळे संधी सोडायची नाही, संधी प्राप्त आहे, संधीचं सोनं करायचंय आणि ह्यासाठी काय करायचंय, करिअर ऑर्बिट अकॅडमीला काय करायचं, जॉईन करायचंय. यासोबत तुम्हाला काही अडचण असेल, खाली क्रमांक दिलाय, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसंच खाली करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, ती लिंक सुद्धा डाउनलोड करून सरळ सेवा फोल्डरमधून 249 रुपयामध्ये आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे. लक्ष ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या बॅचमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यात सर्व विषय जे आहे, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, अर्थशास्त्र असेल, गणित व बुद्धिमत्ता चाचणी असेल, विज्ञान असेल, या सगळ्या विषयांची आपण परिपूर्ण स्वरूपामध्ये तयारी करत आहोत. त्यामुळे संधी सोडायची नाही, संधी महत्त्वाची आहे, मौक्याची आहे आणि या संधीवरती आपल्याला यश प्राप्त करायचं आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करा. तुम्हाला नक्कीच तुमच्या ह्या परीक्षेमध्ये 25 ऑक्टोबरच्या टार्गेटमध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. आणि लवकरच ह्या संदर्भात अधिक अपडेट जे आहेत ते सुद्धा आम्ही घेऊन तुमच्यासमोर येत आहोत. धन्यवाद.